माता रमाई यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आम्हाला किती काही माहिती करून देतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर रमाई कोण होती आपल्याला माहिती आहे. कोण होती रमाई? रमाई कुणाला म्हणतो आपण? आपण 10 विषय ऐकलेले आहात, 11व्या विषय आता चालू आहे आणि भ्यायचं काहीच कारण नाही, इथं सगळे आपणच आहोत. माता रमाई आपण जिला म्हणतो आई म्हणतो, आणि आईलाच आईच कोण आहे आमची ते कळत नाही आम्हाला. कोण कुणाची कोण आहे ना आताच माहिती नाही आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजेच भीमरावांच्या पत्नीचं नाव रमाई आहे, है की नाही? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यात वणन हे गाव आहे. कोणतं गाव आहे? वणन. आणि ह्या गावामध्ये कांबळे, ओहाळ, जाधव आणि धोत्रे अशी कुटुंब राहत होती. मग धोत्रे कुटुंबामधले भिकू धोत्रे आणि रुक्मिणी म्हणजेच भागीरथी धोत्रे या दाम्पत्याचं म्हणजे हे पती पत्नी होते. त्यांना पहिलं अपत्य झालं, ती अक्का तिचं नाव, आणि दुसरं अपत्य झालं तिचं नाव रमा. रमाईचा जन्म म्हणजेच रमाचा जन्म कधी झालेला आहे? 7 फेब्रुवारी 1897 साल. किती? 7 फेब्रुवारी 1897 साल. तर हे भागीरथी आणि भिकू धोत्रेंना 4 अपत्य होती. पहिली होती अक्का, ह्या भिकू धोत्रे आणि रमा धोत्रेंना 4 अपत्य होती. पहिलीचं नाव होतं अक्का, 2 नंबर रमाई रमा म्हणजे, तिसरी होती ती गौरा, आणि चौथा होता तो शंकर होता. म्हणजे 3 मुलींच्या पाठीवर 4था मुलगा या रुक्मिणी धोत्रेला झाला होता. 2 नंबरची रमा होती. अक्काचं लग्न, त्या मुलीचं नाव काय ठेवलं होतं तर अक्का ठेवलेलं त्यांनी. आणि ह्या अक्काचं लग्न वयाची 7-8 वर्षाची असतानाच झालेलं होतं. तिला दापोली या ठिकाणी दिलं होतं. रमा लहान होती. भिकू धोत्रे हे दाभोळचं बंदर, दापोलीपासून 30-35 किलोमीटर अंतरावरती मोठा समुद्र आहे दाभोळचा, आणि तिथं मोठं बंदर आहे. त्या बंदरावरती काय करतात तर मच्छीमारी केली जाते. आणि ह्या मच्छीमारी केलेल्या माशांच्या टोपल्या उचलून वर आणायचं, म्हणजे त्याचा लिलाव वरच्या बाजूला होतो समुद्राच्या तिकडून. तिथे त्या माशांच्या टोपल्या आणण्याचं काम
रमाचे वडील म्हणजे भिकू धोत्रे करत होते. भिकू धोत्रे हे माशांच्या टोपल्या वाहण्याचं काम करत होते. तर रमाची आई रुक्मिणी ही आपल्या मुलांना आणि घर सांभाळत होते. वेळप्रसंगी काय करायची, लाकूड फाटा शेण गोळ्या वेचायची. आपल्या कुटुंबाला म्हणजे आपल्या चुलीपुरतं सरपण म्हणजेच फाटा लाकूड ती ठेवायची आणि बाकीचं राहिलेलं ती विकायची आणि त्यांची गुजराणी चालत असे. आता भिकू धोत्रे हे ह्या वणन गावापासून जवळजवळ 35 ते 40 किलोमीटर अंतर लांब असल्यामुळे ते काही दररोज येत नव्हते. त्यांची फेरी ही आठवडा 15 दिवसांनी महिन्यानी एकदा होत असे घरी. तर ह्या माशांच्या टोपल्या फार जड असायच्या आणि पाण्यातून काढलेले मासे एकदम वजनदार आणि मोठ्या मोठ्या टोपल्या वाहून वाहून ह्यांना तब्येत ह्यांची ढासळलेली होती. कोणाची, भिकू धोत्रेंची. आणि त्यात वेळेवर खाणं नाही, घरापासून लांब होते, दररोज काही एवढा प्रवास करून येऊ जाऊ शकत नव्हते. त्यामुळे ते आठवड्या 15 दिवसांनी कधी महिन्यातून एखादी फेरी आपल्या घरी वणद या ठिकाणी यायचे. तर ते आल्यानंतर जे काही पैसे मिळतील त्यातून धान्य वगैरे असं काय ते आणायचे आणि त्यातच त्यांची गुजराण चालायची. तोपर्यंत रुक्मिणी आपल्या घराचा भार उचलत होती. म्हणजे मिळालेले सरपण लाकूड काय शेणी गौऱ्या होत्या त्या विकायची. त्यातल्या आलेल्या पैशातनं त्यांचं रोजचा कुटुंबाचा खर्च भागत होता. रमा लहान होती. कधी लाकूड फाटा गोळा करायला गेल्यावर ती सुद्धा आईसोबत जायची आणि अशीच रानात चालत 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 जात असताना रुक्मिणी धोत्रे आपल्या रमाला चांगल्या गोष्टी सांगत, संस्कार करत, मोठ्यांच्या आदराने बोलावे, घरदार स्वच्छ ठेवावे, दररोज आंघोळ करावी, फाटके कपडे असले तरी ते नेटके करून वापरावेत, असे संस्कार रमावरती ही रुक्मिणी देत असत. रमा ही ते शांतपणे ऐकायची. काही मनात शंका आली, प्रश्न आली तर विचारायची सुद्धा. असे करता करता भिकू धोत्रे एकदा दाभोळवरून घरी आले. त्यांना खूप आजारी होते ते. त्यांना ताप आला, खोकला आणि अन्न जात नव्हतं, उठायला बसायला होत नव्हतं, एवढा त्यांचा आजार बळावला होता. आता रुक्मिणी काय बोलली की तुम्ही आता थोड्या दिवस आराम करा, तुम्ही काय त्या बंदरावरती माशांच्या टोपल्या उचलण्याच्या कामाला सध्या तरी काय जाऊ नका. हा आजार फार बळावलेला होता त्यांना. त्यांचे या जे कण्या म्हणतो आपण त्या पूर्ण हे झालेल्या, ओझं उचलून उचलून कमकुवत झालेल्या आणि अशाच आजारात भिकू धोत्रे यांचं निधन झालं. आणि ही पोरं काय झाली, पोरकी झाली. कमवणारच काय झाला, या जगातून निघून गेला, सोडून गेला. आता सगळा भार कुणावर आला, रुक्मिणीवरती आला. आपला पती कमवणारा एकटाच होता आणि खाणारी 4-5 माणसं होती. हे सगळं बघून तिला आता काय करायचं, पुढं कसं जगायचं ही चिंता वाटू लागली. आणि अशातच ह्या मुलांची काळजी, पती तर आपले सोडून गेले, घर संसार कसा करायचा ह्या चिंतेने ती सुद्धा आजारी पडली आणि एके दिवशी ती सुद्धा अंथरुणाला खिळली. आता रमा किती 4-5 वर्षाची होती. ती 5-6 वर्षाच्या मुलाला आईची सेवा करायची किंवा आजारी पडल्यावर घरातली कामं करायची ही जबाबदारी तिच्यावर आली लहानपणी. मग रमा काय करायली, भावंडांना पण सांभाळायचं, आईला पण बघायचं, घरातलं पण करायचं, पाणी पण आणायचं. ही सगळी जबाबदारी 6-7 वर्षाची असतानाच रमाच्या अंगावरती पडली. आणि त्यात आईला काय अन्न जात नव्हतं आणि काहीच नाही. चिंतेनं ती पण खूपच आजारी झाली. आणि एक दिवशी रुक्मिणी सुद्धा या जगाचा निरोप घेऊन निघून गेली. मग रमाला खूप वाईट वाटलं, खूप रडायला लागली. एकदम लहान कवळं मन होतं तिचं. एकीकडं बहीण भावाची जबाबदारी, आई गेली, वडील गेले तर आई सुद्धा नाहीये. ही पोरकी झाली, आई वडिलांविना ही मुलं पोरकी झाली. काय करायचं, कसं करायचं हा तर विचार सोडा, पण आई 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 म्हणून सतत रमा
आईच्या प्रेताकडे बघून रडायला लागली. आई तू का गेलीस सोडून, आई तू का गेलीस सोडून आम्हाला, आमच्यावर रुसू नकोस, आम्ही तुझं सगळं सांगितलेलं ऐकू, तू उठ ना, बाबा पण सोडून गेले आम्हाला, आता तू पण चाललीस काय, अशी एकदम केविलवाणे ती आईच्या बाजूला बसून रडू लागली. अगदी लहान होती ती, तिला काही म्हणजे जबाबदारी कसली काय काही त्याचं म्हणजे जबाबदारी घेण्याचं वय नव्हतं. तरीसुद्धा काय झालं, रमावरती ही जबाबदारी आली. आता आई गेली, वडील गेले, मग ही 3-3 पोरं सांभाळायची कुणी, गावात चर्चा चालली. 1 दिवस 2 दिवस शेजार पाजारी नातेवाईक बघतील ना, कायमचा तर ह्या मुलांना लहानाचं मोठं करण्याची जबाबदारी कोण घेईना. मग त्या गावकऱ्यांनी भावकीनी गावकी म्हणतो ना आपण, त्यांनी पत्र लिहिलं आणि भिकू धोत्रेंचा एक भाऊ मुंबईला होता आणि रुक्मिणी धोत्रेचा भाऊ पण मुंबईला होता. मग ह्या मुलांच्या काका आणि मामा मुंबईवरून आले. त्यांनी एक मीटिंग घेतली गावात आणि ठरवलं की आता आम्ही ह्या मुलांना मुंबईला घेऊन जातो. इथं यांची जबाबदारी कोण घेणार, 2 मुली आणि 1 मुलगा, रमा, गौरा आणि शंकर. असं ठरल्यानंतर मामाने आणि काकाने रमाला सांगितलं की रमा आता आपल्याला मुंबईला जायचं आहे. आता मुंबईला जायचं आहे म्हणजे तिला थोडंसं हे वाटलं की मुंबई कधी पाहिलेली नव्हती तिने, पण आता हे घर सोडायचं सुद्धा तिच्या जीवावर आलं होतं. कारण आपला जन्म इथला, आपण इथंच खेळलो, रांगलो, वाढलो आणि आता हे सगळं सोडून आपण जायचं असं तिला वाटू लागलं मनातल्या मनात. पण एका अर्थाने वाटेल की जर काका मामांकडे गेलं तर आपल्याला 2 वेळचं जेवण तरी मिळेल, आपल्याला कोणतरी जवळ तरी घेईल, आपल्याला मायाप्रेम तरी करत, असं तिला वाटू लागलं. मग मामाने आणि काकांनी सांगितल्यावर जी काही भांडी-कुंडी होती घरात थोडीशी, ती एका पिशवीत तिनं बांधली आणि कपड्यांचं एक गाठोडं त्या भावंडांचं आणि स्वतःच्या कपड्यांचं गाठोडं बांधलं आणि असं घेऊन घराचा दरवाजा लावताना तिला जणू काही आई वडील जाऊ नकोस रामी, आता तू इथंच राहा असं म्हणतात की का, असं वाटत होतं, भास व्हायचा. पण तसेच काका आणि मामा चालले आणि त्यांच्या पाठोपाठ रमा आपल्या घराकडं परत 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 वळून बघत होती आणि त्यांच्या पाठोपाठ निघून ती मुंबईला गेली. तिला जाताना असं वाटलं की ह्या गावाचं आणि ह्या घराचं आपल्याला कधी येता येईल की नाही, आपल्याला आता हे गाव कधी पाहता येणार आहे की नाही, असं तिच्या मनात वाटत होतं. पण इलाजच नव्हता. परत परत फिरून आपल्या घराच्या दरवाजाकडे, आपल्या घराकडे पाहून रमा रडत होती आणि गाडी एसटी आली आणि एसटीत बसून मामा आणि काकांसोबत ही 3 भावंड मुंबईला त्यांनी घेऊन आले. मामा मामी काका काकी यांनी म्हणजे मुलं पोरकी आहेत, आई नाही वडील नाही म्हणून त्यांचा सांभाळ त्यांच्या परीनं केला. छोट्याशा 10x10च्या रूममध्ये ते राहत होते. त्यांची मुलं बाळं, ते पती पत्नी आणि आता ह्या 3 मुलांची भर त्याच्यामध्ये पडली होती. रमा आईने सांगितल्याप्रमाणे कामं करायची, कारण आईसोबत कामं करायची तिला सवय होती. आईने संस्कार दिले होते, मोठ्यांचा आदर करावा, कुणी घरात आलं की पाण्याचा तांब्या भरून द्यावा, काम करायला लागलं की कामाला मदत करावी, असे संस्कार लहानपणी आईला दिलेले असल्यामुळे रमा मामीला आणि इकडं काकीला जवळजवळ एकाच चाळीत राहत होते. त्या मामीला आणि काकीला मदत करायची. त्यामुळं त्या कुटुंबामध्ये गौरा, शंकर आणि रमा लगेचच काय झाल्या, मिळून गेले आणि त्या भावंडांप्रमाणे हे पण राहू लागले. 7-8 वर्षाची रमा, तिच्या पाठीवरची गौरी आणि तिच्या पाठीवरचा शंकर, म्हणजे किती लहान लहान असतील मुलं ही. मग या काकू आणि मामा मामीच्या छत्रछायेखाली ही रमा, गौरा, शंकर वाढू लागले. याच एरियामध्ये परळच्या डबक चाळीमध्ये पाठीमागच्या बाजूला सुद्धा भीमरावांचं कुटुंब होतं, म्हणजेच बाबासाहेबांचं. त्यांच्या कुटुंबामध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ म्हणजेच रामजी बाबा, त्यांची दुसरी पत्नी, बहीण, त्यांची सून, मुलगा, असे सगळं मोठं कुटुंब इथं राहत होतं. आणि भिवा आता
मॅट्रिकच्या परीक्षेला बसलेला होता. भिवा म्हणजे कोण? भीमराव. रामजी बाबा बाबासाहेबांना भिवा असे म्हणत होते. आता हा भिवा 15व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले. आता ह्याचं लग्नाचं वय झालं, आता मॅट्रिक पास होईल, मग ह्याचं आपण लग्न केलं पाहिजे. आता हा उपवर झालेला आहे, म्हणजे लग्नायोग्य झालेला आहे. म्हणून रामजी बाबा काय करत होते, त्याच्यासाठी मुली शोधायचं काम त्यांचं चालू होतं. बरेचशा मुली रोज एक दोन मुली बघायच्या आणि प्रत्येक मुलीला काय करायचे ते, की ही मुलगी चांगली आहे. जाऊन आलं की आपल्या बहिणीला सांगायची, अगं अक्का, आज मी भिवासाठी मुलगी पाहून आलो, खूप चांगली आहे. ती म्हणायची की दररोज तुझं हेच आहे दादा, की सगळ्या मुली पाहतोच आणि इथं येऊन सांगतो की मुली चांगल्या आहेत. तर बाबा कधी एकदा भिवाला त्याच्या योग्य अशी मुलगी मिळते आणि कधी त्याचं एकदा लग्न होईल. असं म्हणता म्हणता बऱ्याच मुली रामजी बाबांनी पाहिल्या होत्या. एके दिवशी त्या चाळीतून जात असताना गोविंदपूरकर जे मामा होते रमाचे, त्यांनी आवाज दिला आणि बोलावून घेतलं रामजी बाबांना आणि या म्हणाले, बसा. आणि रमा होती, रमाने लगेच पाण्याचा तांब्या भरून आणला आणि त्यांच्यासमोर धरला आणि पाणी घ्या असं ती आदराने म्हणायला लागली. पायांना नमस्कार केला तिनं आणि आत निघून गेली. रामजी बाबांनी रमाच्या हातातून तांब्या घेतला पाण्याचा आणि मामांना विचारलं, फार हुशार आहे हो मुलगी, कोणाची आहे? तर मामा काय म्हणतात, माझी भाची आहे, बहिणीची मुलगी. आई विना पोरकी आहे, आई वडील दोघंही गेलेत, म्हणून या मुलांना मी इकडं घेऊन आलेलो आहे. तिला पाहता क्षणी रामजी बाबा खूप खुश झाले आणि त्यांनी गोविंदपूरकर मामांकडे मागणी केली की माझ्या भिवाला ही मुलगी द्याल काय तुम्ही? गोविंदपूरकर मामा थोडक्या वेळासाठी म्हणाले, अहो ते एवढे शिकलेले, आमची रमा अशिक्षित आणि खूप गरीब आहोत आम्ही, तुम्ही काय माझी मस्करी करता, चेष्टा करता का? तर नाही, माझ्या भिवाला ही मुलगी मला तुम्ही द्या, मला खूप पसंत आहे ही मुलगी. आणि तिच्याबद्दल एक मानसिकता, म्हणजे मनामध्ये तिच्याबद्दल प्रेम आपुलकी निर्माण झाली होती रामजी बाबांना. आणि घरी गेले ते आणि सांगायला लागले त्यांच्या बहिणीला, मीरा आत्याला, मीरा, अगं अक्का, मी भिवासाठी एक मुलगी पाहून आलोय, खूप सुंदर आहे मुलगी, खूप चांगली आहे आणि भिवाला ती अगदी शोभेल चांगली. दादा, हे तुझं रोजचंच आहे, प्रत्येक मुलगी भिवासाठी चांगलीच आहे म्हणून तू सांगतोस. नाही, आज करायची तर हीच मुलगी करायची आणि तिचं नाव काय आहे? रमा असं तिचं नाव आहे. गोविंदपूरकर जे पलीकडच्या चाळीत राहतात त्यांची ती भाची आहे असं सांगितल्यावरती आधी जी मुलगी रामजी बाबा पसंत करून आलेले असतात त्याची बोलणी झालेली असतात आणि रमा ही भिवासाठी बघायची, म्हणजे तिचं लग्न ठरवायच्या वेळेस आधी जी मुलगी बघितलेली होती त्या लोकांनी मीटिंग बसवली आणि रामजी बाबांना दंड ठोठावला की आमची मुलगी तुम्ही पसंत केली आणि आता तुम्ही दुसऱ्याच मुलीबरोबर भिवाचं लग्न ठरवताय, मग आमचा अपमान झाला ना, आमच्या मुलीमध्ये काय कमी आहे का? असं त्यांनी हे केलं. रामजी बाबांनी हात जोडून विनंती केली त्यांना की तुमच्या मुलीमध्ये काही खोट नाही, तुमची मुलगी पण खूप चांगली आहे, पण पाहता क्षणी ही माझ्या मनात भरली की ही माझ्या भिवाची पत्नी होण्यास लायक आहे. आणि बिचारीला आई पण नाही आहेत आणि वडील पण नाही आहेत, तिच्या पाठीवर अजून 2 भावंडं आहेत हो, तर मला एक तिच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली म्हणून ही माझ्या भिवाला मी निवडलेली आहे. मग त्यांनी जे काय ते बसलेल्या मिटिंगनी दंड ठोठवलेला होता तो सुद्धा रामजी बाबांनी भरला आणि मिटिंगमध्ये माफी मागितली आणि तुमच्या मुलीला ठरलेल्या याच्याप्रमाणे मी भिवाला करू शकले नाही, याच्याबद्दल तुम्ही मला माफ करा असं सांगितलं आणि तुमच्या मुलीच्या दुसरीकडे मुलगा बघून लग्न करून देण्याची जबाबदारी माझी आहे असं म्हणून त्यांची माफी मागून रामजी बाबांनी रमा आणि भिवाच्या लग्नाची तारीख पक्की केली. रमा तेव्हा किती वर्षाची होती? 9 वर्षाची आणि भिवा तेव्हा
15 ते 16 वर्षाच्या मध्ये होते आणि रमा 9 ते 10 वर्षाच्या मध्ये होती, म्हणजे 10 वर्ष पण पूर्ण झालेली नव्हती रमाला. आता तारीख ठरली, लग्न कुठं करायचं, पैसा तर नव्हता. इकडे यांच्याकडेही पैसा नाही आणि त्यांच्याकडे पण पैसा नव्हता. मग काय करायचं, कुठला हॉल घ्यायचा, कुठं करायचं. आता हॉलचा खर्च आणि हे परवडण्यासारखं नव्हतं आणि आपली तशी परिस्थिती पण नव्हती. मग भायखळ्याचं मच्छी मार्केट, दिवसा मच्छीचा बाजार. मग सगळ्यांनी असं ठरवलं की मच्छीचा बाजार संध्याकाळी उठला का ती तेवढा चौथरा तो स्वच्छ करू आणि तिथं भिवाचं आणि रमाचं लग्न आपण उरकू असं ठरवलं. सगळ्या आजूबाजूच्या चाळीतल्या लोकांनी मदत करून स्वच्छता केली आणि तिथं 4 एप्रिल 1908 साली भिवा आणि रमाचं लग्न रात्री झालेलं आहे. लग्नाची वेळ जवळ आली तरी रमा ही अशी डुलक्या देत होती. उशीर झालेला होता, लग्न काय हेच माहीत नव्हतं. पण आता लग्न करताय सगळेजण, कारण तेव्हा लहानपणीच लग्न व्हायची. आता आपलं पण लेकरू 7-8 नंतर लगेच डुलक्या घेतं ना, दिवसभर खेळलेलं असतं तर त्याला भूक लागते. तसंच रमाचंही वय होतं. मग मामाने तिला साडी वगैरे नेसवलेली होती, तिला मामीनी काकीनी बांगड्या भरलेल्या होत्या आणि त्या आनंदात ती सगळीकडं दिवसभर फिरली खेळली आणि संध्याकाळ होताच तिला पण झोप यायला लागली. मामांनी तिला उचलली, कडेवर घेऊन इकडं तिकडं फिरवली. रमा असे डोळे झाकत होती आणि मग अंतरपाठ धरला. इकडं भिवा आणि इकडं मामा रमाला घेऊन उभं राहिले. नंतर रमाला जागं केलं आणि उभं केलं, तरी रमा त्या झोपेच्याच धुंदीत होती. जेव्हा शुभमंगल सावधान झाल्यावरती ज्या अक्षता पडल्या, म्हणजेच अक्षतामध्ये तेव्हा काय वापरत होते, तांदूळ वापरत होते. ते तांदूळ जेव्हा पडले तेव्हा ती भानावर आली रमा, काहीतरी आपल्या डोक्यावरती पडतं. आणि मग ती डोळे उघडले, म्हणजे झोपेची तिच्या डोळ्यावरती तंद्री होती. आणि मग तेव्हा तिला कळालं की आपलं लग्न होतंय, लग्न झालं आणि समोर जो अंतरपाटाच्या पलीकडे आहे तो आपला कोण आहे, पती आहे. 9 वर्षाची रमा आणि 15 वर्षाची भिवा. आणि त्या काळातला आपल्या समाजात सर्वात जास्त शिकलेला तरुण म्हणजे एकटाच भिवा होता. आणि रमा ही अशिक्षित होती, कधी शाळेत गेलीच नाही, कारण शाळेत जाण्यासारखी परिस्थितीच नव्हती ना. मग असा विवाह 4 एप्रिल 1908 साली संपन्न झाला. आता हिला आनंद तर झाला, लग्न झालंय, पण लग्न काय झालं, लग्न झाल्यावर कसं वागायचं कसं हे काहीच माहीत नव्हतं. पण आईने संस्कार दिले होते, मोठ्या माणसाशी कसं वागायचं, कसं बोलायचं, लहानांना कसं बोलायचं. पण तिला आनंद तर झाला आपलं लग्न झालंय म्हणून, पण दुःखही वाटत होतं की आता मी माझ्या बहीण भावांना भेटू नाही शकणार, बोलू नाही शकणार, ते तिकडं राहणार, मी इकडं राहणार, असं तिच्या मनामध्ये वाईट वाटत होतं सतत. अंतर जवळच होतं, बाजूच्याच चाळीमध्ये मामा राहत होते, त्यांच्याकडं ही भावंडं राहणार होती. तरी पण रमाला काय वाटत होतं की आपली भावंडं आपल्या डोळ्यासमोरच असावी. मग लग्न झालं, रमाला भिवाच्या घरी नेण्यात आलं. मग भिवाच्या घरामध्ये भरपूर सदस्य होते ना, भिवा होते, रामजी बाबा होते, त्यांच्या पत्नी होत्या दुसऱ्या, रमा मीरा आत्या होत्या, बाळाराम होते, आनंदराव होते, म्हणजे बाबासाहेबांचे बंधू हे मोठे, आणि मुकुंद होता म्हणजे बाळारामांचा मुलगा. असा सगळा परिवार मोठा होता. त्यात रमा काय झाली, मिळून मिसळून गेली. रामजी बाबांकडे पाहताना तिला असं काय वाटत होतं की आता मला वडिलांची कमतरता भासणार नाही, सासरे म्हणजे माझे वडिला समानच आहे आणि ही आत्या सासू जी आहे ती मला आईसारखीच आहे. म्हणून त्यांच्यामध्ये रमा काय झाली, मिसळून गेली. त्यांच्या सवयीप्रमाणे ती राहायला लागली. सगळ्यांच्या पुढे जी 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 करून रमा कामं करायची. त्यामुळे सगळ्यांच्या तोंडामध्ये रमा 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 हा शब्द दिवसभर.
कुणाला पाणी द्यायचं, कुणाला काय द्यायचं, सगळ्यांची ती सेवा करत होती. लहान करत होती तरी पण सगळ्यांची ती काय कामं ऐकायची. सगळ्यांनी मोठी माणसं तिचं लाड करायची. ज्या आत्या होत्या, मीरा आत्या, ती जाऊबाई होती लक्ष्मी, ही सगळे तिला रमा सासरे होते. काही कुठून आले, काही खायला आणलं तर रमाच्या हातावर ठेवायचे, ते खायला द्यायचे. रमा त्यातलं सगळ्यांना वाटून स्वतः थोडं खायची. आता बाबासाहेब तेव्हा विवा मॅट्रिक झाले होते, लग्न झालं, पण पुढं परत शिकायचं होतं त्यांना. पुढं शिक्षणाला परत त्यांनी ॲडमिशन घेतलं, शिकले. मग 3-4 वर्ष झाली, मग ग्रॅज्युएट झाले, ते BA झाले आणि आता पुन्हा त्यांना शिकायचं होतं पुढं. तर बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांना केळुसकर गुरुजींनी सांगितलं होतं की भीमराव हा हुशार आहे आणि त्याच्या शिक्षणासाठी तुम्ही त्याला शिष्यवृत्ती द्या, म्हणजे तो पुढचं शिक्षण घेईल. मॅट्रिक झाल्यानंतर तर त्यांची शिष्यवृत्ती यांना मिळत होती म्हणूनच ते शिकले, पण आणखी शिष्यवृत्ती घेऊन त्यांना परदेशात पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. आणि ही बोलणी करण्यासाठी पुन्हा ते कुठं गेले होते, बडोदा नरेशकडे, म्हणजे बडोद्याला गेले होते. पुढच्या शिक्षणाची शिष्यवृत्ती मंजूर झाली आणि त्यांना पुढे शिक्षणासाठी आता महाराजांकडून काही रक्कम मिळणार होती दरमहा त्यांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी. असे करता करता 2-3 वर्ष गेले. 1912 साल उजाडलं, तेही संपत आलं. यावेळेस रमाला आई होण्याची चाहूल लागली होती. रमा आता उपवर झाली होती, लग्न होऊन 3-4 वर्ष झाले होते. तर रमाच्या पोटात त्या कुटुंबातला अंश वाढतो, गर्भ वाढतो म्हणून रमाचे सगळेजण लाड करायचे. सासरे करायचे, जाऊबाई करायची, दीर करायचे, भीमरावसुद्धा विशेष काळजी घ्यायचे, पण त्यांचं जास्त लक्ष अभ्यासात होतं. मग ह्या सगळ्यांच्या देखभालीत कधी आधेमध्ये काका यायचे, काकू यायची भेटायला, मामा मामी यायचे भेटायला. असे सगळे येऊन रमाला विचारपूस करायचे आणि रमाचं आयुष्य म्हणजे दिवस आनंदात चाललेले होते. आणि पाहता पाहता डिसेंबर महिना उजाडला आणि डिसेंबरच्या 12 तारखेला रमा आई झाली पहिल्यांदा. आणि त्यावेळेस तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला, म्हणजे पहिला मुलगा झाला. त्या घरातला पाळणा हल्ला बऱ्याच दिवसानंतर. आणि ज्या भिवाला आपण लहान लहान म्हणत होतो तोच आज बाप झाला, म्हणून त्या घरामध्ये खूप आनंद झाला. रामजी बाबांनी सगळ्या चाळीमध्ये काय केली, साखर वाटली. आता पेढे घेणे इतपत पैसे होते का तेव्हा? आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची होती, गरीब होते, म्हणून त्यांनी काय केलं, सगळ्या चाळीमध्ये साखर वाटली. आणि रमाला आनंद झाला, आता आपण आई झालो, आपल्याला आई म्हणायला कुणीतरी आले. पण ती नाराज होती, कारण तिचे बहीण भाऊ तिच्याजवळ नव्हते. एके दिवशी असं बसल्यावरती रमा थोडी नाराज असल्यावरती रामजी बाबा विचारतात, रमा अशी का बसलीस? रमा काही न बोलता मान खाली करते. रामजी बाबा समजून गेले, कदाचित तिला तिच्या बहीण भावांची सुद्धा आठवण झाली असेल, म्हणून रामजी बाबा जातात आणि त्या दोन्ही तिच्या भावंडांना घेऊन येतात. रमा एवढी खुश होते शंकर आणि गौराला बघून. आणि रमाला तेव्हाच सांगतात रामजी बाबा की हे बघ रमा, आता ह्या दोघांना इथंच राहू दे, जे काही आपण खातो त्यातला घासभर हे खातील, आता त्यांना तुझ्याजवळच ठेव, तुझ्याच मायेची ऊब त्यांना तू दे, तुझ्या विना ही पण पोरं राहत नाही, तुझी आठवण त्यांना सतत येते. असं म्हणाल्यावरती सासरे माझे किती चांगले आहेत असे मनोमन तिने सासऱ्यांचे आभार मानले, पण बोलायची त्यांना हिंमत झाली नाही. आणि त्या आनंदातच रमाचे दिवस जाऊ लागले. 1913 साल उजाडलं, म्हणजे अगदी बाळ जन्मलं, पहिलं बाळ डिसेंबर महिन्यात. आणि जानेवारी फेब्रुवारीला काय झालं, फेब्रुवारीला रामजी बाबा आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बाबासाहेबांना शिक्षणासाठी पुढं जायचं होतं अमेरिकेला. आता काय करायचं, पण रमाने धीर दिला की तुम्ही थांबू नका,
तुमचं पुढचं शिक्षण तुम्ही घेतलंच पाहिजे. मी सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेईन. आता कुठं थोडे आनंदाचे दिवस येत होते आणि त्यात परत काय झाला, काळाने काय केला, घाव घातला आणि पित्या समान असणारे सासरे तेही हे जग सोडून निघून गेले. बाळ तर लहान होतं, पहिला मुलगा. आता आया बाया काय म्हणायला लागल्यात, हे भिवाला एवढा छान सुंदर आणि रमाला एवढा गोंडस मुलगा झालेला आहे. तर आपल्या आजूबाजूचे नातेवाईक असतात ना, कोण म्हणतायचं नाव कृष्ण ठेवा, कोण म्हणतायचं नाव राम ठेवा, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय. मग एके दिवशी सगळ्यांनी सर्वानुमते ठरलं की बाळाचं बारसं करायचं आहे. मग आता पाळण्याची पद्धत, पाळणा घेण्या इतपत पैसे नव्हते. आता पाळण्यात घातलं का झोळण्यात घातलं, पण साऱ्या पद्धतीने बारसं केलं त्या बाळाचं आणि बाळाचं नाव यशवंत असं ठेवण्यात आलं. आता खूप त्या काळात आपल्या समाजामध्ये शिकणारा एकमेव व्यक्ती म्हणजेच बाबासाहेब होते. त्यांनी खूप विचारपूर्वक आपल्या बाळाचं नाव यशवंत ठेवलं. आता ह्या यशवंत, रमा म्हणते की काय हो साहेब, आपल्या आजूबाजूच्या एवढ्या बाया बापड्या आल्या, त्यांनी किती नावं सुचवली, त्यातलं तुम्ही एकही नाव नाही ठेवलं. त्यांनी तर चांगली देवांची नावं सुचवली होती, पण तुम्ही त्यातलं एकही नाव ठेवलं नाही. आणि तुम्ही यशवंतच नाव का ठेवलं, तर रमाला सांगितलं बाबासाहेबांनी की रमा यशवंत हे नाव ठेवण्यामागे खूप मोठा इतिहास आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माहीत आहेत ना आपल्याला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी समाज सुधारण्याचं खूप मोठं काम केलं. स्त्रियांना शिक्षणासाठी शाळा, पहिल्या त्यांनी शाळा भारतात उघडलेल्या आहेत. ह्या सावित्रीबाईंना आणि ज्योतिराव फुल्यांना मूल नव्हतं त्याच गावामध्ये एक काशीबाई नावाची विधवा ब्राह्मण स्त्री होती आणि ती गरोदर राहिली होती. तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्यावर अन्याय अत्याचार झाल्यामुळे ती गरोदर होती आणि ती जीव द्यायला गेली होती विहिरीवर. आता जीव देणार, उडी मारणार इतक्यात महात्मा फुल्यांनी पाहिलं आणि तिला डरलं की जीव का देतेस. तिनं सगमतीला घरी नेली. सावित्रीबाईंजवळ तिला दिली सोप. तिने सावित्रीबाईंनी तिची समज काढली, तिला रडू नको असं म्हणून सांगितलं आणि तिला सगळं विचारलं. तर मी जीव द्यायच्याच लायकीची आहे, मला जगून काय करणार, आणि माझ्या पतीच्या मृत्यूनंतर माझ्यावर अन्याय झाला आहे आणि अन्याय अत्याचार झाल्यामुळे मी आता गरोदर राहिले, तर मला समाजात दाखवायला तोंड नाही, मग मीच मेले तर हा प्रश्न सुटणार आहे असं ती सांगून रडत होती. सावित्रीबाईंनी समजावलं की तुला जग, तू मरू नकोस, मेल्याने हा प्रश्न सुटणार नाही. तुझ्या पोटी जे बाळ जन्माला येईल ते मी घेईन, त्याचा सांभाळ मी करेन, पण तू तुझा जीव देऊ नको. आणि त्या काशीबाईला आपल्या एखाद्या पाठच्या बहिणीप्रमाणे सावित्रीबाईंनी तिचा सांभाळ केला आणि तिच्या डिलेवरीनंतर तिचं मूल त्यांनी दत्तक घेतलं, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी, आणि त्याचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं. त्याला खूप